जनतेच्या आशीर्वादानं 2034 पर्यंत फडणवीस मुख्यमंत्री राहतील. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सूचक वक्तव्य आहे. पद येतील जातील पण ती जागा कायम राहत नाही असं बावनकुळेंनी म्हटलंय. आपल्याला जी महत्वाची बांधकाम करायचं आहे आणि माझी इच्छा आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे आमच्या कार्यकाळामध्ये म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीसजीचा जो कार्यकाळ 2029 आहे मग पुन्हा 2034 पर्यंत मग राहिलं तुमच्या आशीर्वादाने. तर या कार्यकाळामध्ये पत्रकार भवनाचं बांधकाम पूर्ण झालं पाहिजे, आपल्या प्रेस क्लबचं बांधकाम पूर्ण झालं पाहिजे. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता केलेलं कार्य हे या ठिकाणी आपण करतो आहे, हे समाधान आपल्या सर्वांना आहे आणि हेच महत्वाचं समाधान मिळण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे. शेवटी पद येतील पद जातील, हे कोणी परमनंट नाही. काल कोणी महसूल मंत्री होते, आज कोणी उद्या कोणी येईल, ही काही परमनंट जागीर नाही. हितेंद्र ठाकूरांना रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ आता मैदानात उतरणार आहेत. वसई विरारमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सभा होणार आहेत. उत्तर भारतीय आणि हिंदू मतं मिळवण्यासाठी भाजपची ही खेळी असल्याचं बोललं जातंय. भोजपुरी नेते आणि कलाकार सुद्धा वसई विरारमध्ये सभा घेणार आहेत. हितेंद्र ठाकूरांची सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपची ही खेळी असल्याचं बोललं जात आहे. दोन दृश्य आपण पाहताय. वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाची सत्ता आणि त्यांच्या बालेकिल्ल्याला आता सुरुंग लावण्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्या सभा होणार आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या सभा होतील. कलाकार त्यासोबतच अनेक नेते मंडळींच्या सभा या भागामध्ये होणार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जय पाटलांचा नोटांचा बंडल मोजतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. व्हिडिओची TV9 मराठी पुष्टी करत नाही. अपक्ष उमेदवार मोहसिन पठाण यांची निवडणूक आयोगामध्ये तक्रार आहे. संबंधित व्हिडिओ हा मॉर्फ केलेला आहे असं जय पाटलांचं म्हणणं आहे. ठीक आहे, ते बिल्डर आहेत किंवा त्यांचे मोठे मोठे कामं चालतात, मग निवडणूक काळात एवढे पैसे मोजायचे कारण काय? मग माझी निवडणूक आयोगाला मी स्पष्ट तक्रार केलेली की हा व्हिडिओ एकतर खरा आहे की खोटा हा पण तपासा, आणि खरा जर असेल तर ह्यांच्याकडे हा पैसा आला कुठून, या पैशाचा ह्यांनी कुठं वापर केला. आणि महत्वाचं म्हणजे आज आपण सर्वसामान्य नागरिक निवडणूक काळात 2 लाखापेक्षा जास्त रक्कम आपण कॅरी नाही करू शकत. मग ह्या लोकांना एवढी मुभा कशी? उलट मी तर म्हणेल हा व्हिडिओ जर खोटा असेल तर आपण सगळे एकत्र येऊ आणि हे निवडणूक काळात असे व्हिडिओ व्हायरल कुठनं होतात ह्याची आपण चौकशीची मागणी करू. तो व्हिडिओ अत्यंत खोटा आहे, मॉर्फ केलेला आहे, AI जनरेट आहे. त्या संदर्भातली तक्रार मी तालुका पोलीस स्टेशनला आत्ताच या ठिकाणी दिलेली आहे की नाहक बदनामी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. आता तुम्ही जर बघितलं तर हा माझा ओरिजिनल ऑफिसचा फोटो की जिथं त्यांनी सांगितलं की हे इथं पैसे घेतले आणि हे त्यांनी त्यांनी जो व्हिडिओ तयार केला आहे त्याच्यामधला हा फोटो. तर मला सांगा की हा टेबल आणि हा टेबल याच्यामध्ये फरक सांगा मला. हा पूर्णपणे बनाव आहे, माफ केलेला आहे. एप्स्टीन कांडामुळे भारतामध्ये राजकीय उलथापालथ होईल असं म्हटलेलं आहे सामनामधून. सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर निशाणा साधण्यात आलाय. जेफ्री एप्स्टीनचं भूत कोणाच्या मानगुटीवर बसतं ते पाहावं लागेल असं सामनातून म्हटलं गेलंय.